नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हो, आपण बनवणार आहोत अस्सल मराठमोळा झणझणीत घरगुती ठेचा. तर ठेचा म्हणजे नक्की काय? अनेकांना वाटतं की ही फक्त एक मिरचीची चटणी आहे. पण नाही, हे त्याहून खूप जास्त आहे. ठेचा म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेला एक रांगडा अस्सल अनुभव आहे. साध्या-सुध्या जेवणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी ही एक जबरदस्त चव आहे. आणि ह्या सगळ्या चवीचं सार आहे ना, ते एका शब्दात दडलंय. तो शब्द म्हणजे झणझणीत. आहा! हा शब्द नुसता उच्चारला तरी एक वेगळीच मजा येते नाही का? ही जी तिखट, चटकदार आणि एकदम तोंडाला पाणी आणणारी भावना आहे ना, तेच म्हणजे झणझणीत. बरं, मग हा झणझणीतपणा आणण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? चला, आपले चवीचे योद्धे एकत्र गोळा करूयात. तयारीला लागूयात. ठेच्याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? त्याचा साधेपणा. म्हणजे बघा, अगदी मोजकेच घटक आहेत, पण त्यांची चव अप्रतिम. आपल्याला काय काय हवंय? तर साधारण 8 ते 10 मध्यम तिखट हिरव्या मिरच्या, तेवढ्याच म्हणजे 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे खमंग भाजलेले शेंगदाणे, चवीपुरतं मीठ आणि हो, 1-2 चमचे तेल आणि थोडीशी ताजी कोथिंबीर. चला, आता वळूया आपल्या कृतीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे भाजण्याची प्रक्रिया. कारण याच प्रक्रियेमुळे ठेच्याला ती खास स्मोकी चव येते आणि मिरच्यांचा जो काही कच्चा तिखटपणा असतो ना, तो थोडा कमी होतो. ही जी धुरकट चव आहे ना, तीच तर ठेच्याची खरी ओळख आहे. आणि ती येते मिरच्या भाजल्यामुळे. तर काय करायचं? मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करायच्या, मग तव्यावर किंवा थेट गॅसवरच त्यांची साल अशी थोडी काळी पडेपर्यंत आणि त्या छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायच्या. झाल्या की बाजूला काढून थंड होऊ द्या. आता मिरच्या तर झाल्या. पुढे काय? आता पाळी आहे लसूण आणि शेंगदाण्यांची. त्यांचा तो खमंग सुगंधी स्वाद आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्यासाठी काय? पॅनमध्ये अगदी चमचाभर तेल घ्या आणि लसूण हलका सोनेरी होईपर्यंत परता. मग त्याच तेलात शेंगदाणे पण मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तर भाजण्याचं काम झालंय. आता आपण त्या प्रक्रियेकडे जातोय ज्यामुळे ह्या पदार्थाला त्याचं नाव मिळालंय. हो, ठेचा म्हणजे ठेचण्याची कुटण्याची कला. पारंपरिक पद्धत तर खलबत्त्यात कुटण्याचीच आहे. त्याने चव एकदम भारी येते. पण ठीक आहे, मिक्सर वापरला तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. भाजलेल्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, ताजी कोथिंबीर आणि मीठ हे सगळं एकत्र तर करायचंय, पण मिक्सर फक्त पल्स मोडवर चालवायचा. आपल्याला याची गुळगुळीत पेस्ट नकोय, फक्त जाडसर भरडसर ठेचून घ्यायचं. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठेचा फार बारीक करू नका. का? कारण त्याचा पोत भरडसर असायला हवा, म्हणजे थोडा जाडसर. हीच त्याची खासियत आहे. जेव्हा तो आपण खातो तेव्हा प्रत्येक घासात मिरचीचा तिखटपणा, लसणाचा स्वाद आणि शेंगदाण्याचा तो कुरकुरीतपणा सगळं वेगवेगळं जाणवलं पाहिजे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. हा आहे द सिझलिंग क्लायमॅक्स. एक असा टच जो या सगळ्या चवींना एकत्र बांधेल आणि आपल्या ठेच्याला पूर्णत्व देईल. तर मग तयार आहात का त्या आवाजासाठी, त्या तडक्यासाठी? हाच तो क्षण आहे जो ह्या ठेचलेल्या मिश्रणाला एका खमंग, परिपूर्ण चटणीत बदलणार आहे. काय करायचं? एका छोट्या कढईत चमचाभर तेल घ्या आणि ते कडकडीत गरम होऊ द्या, एकदम गरम. आणि मग हे खळखळतं तेल थेट आपल्या तयार ठेच्यावर होता. ऐकलात का तो चर्रर आवाज? आहा, ह्याच गरम फोडणीमुळे सगळ्या चवी अशा खुलून येतात ना, अप्रतिम. आता फक्त हलक्या हाताने सगळे एकत्र करा. झाला आपला झणझणीत ठेचा तयार. वाह, काय मस्त दिसतोय आणि सुगंध तर घरभर पसरलाय. आपला अप्रतिम ठेचा तयार आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा खायचा कसा? आणि इथेच कळतं की ठेचा किती कामाचा आहे. म्हणजे बघा, गरमागरम भाकरी घ्या, ज्वारीची असो किंवा बाजरीची, त्यावर थोडा ठेचा आणि तेल, आहा. किंवा साध्या चपातीसोबत, वरण भाताच्या तोंडी लावणं म्हणून, किंवा मग कुरकुरीत कांदा भाजीसोबत. कशासोबतही खा, जेवणाची मजा दुप्पटच होणार हे नक्की.